सामना मागचा जो सामना झाला अतिशय हाय व्होल्टेज सामना आपण पाहिलात. काणे पाये वर्सेस आमणे. नक्कीच काणे स्पोर्ट्स पाये हा संघ अतिशय अतितटीच्या लढतीमध्ये त्याने विजय संपादन केला होता. पंचांचा सामना सुरू होण्याचा निर्देश आलेला आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिले षटक घेऊन विश्वास लसने सामना करेल तो म्हणजे आकाश. अतिशय उत्कृष्ट असा फटका आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि पंचांचा काय इशारा येतो पाहूया. षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका पहिल्या चेंडूवर अतिशय आक्रमक पवित्रा घेतलेला आहे तो म्हणजे आकाशाने आणि स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलंय षटकारानिशी. अतिशय उत्कृष्ट फटका आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. चेंडूला भिरकावून दिलं होतं ते म्हणजे लॉंग ऑफ रिजन मध्ये सीमारेषेबाहेर षटकारासाठी एक आक्रमक सुरुवात आपण पाहतोय आकाश मार्फत. पुन्हा एकदा सज्ज आपल्या गोलंदाजी मार्गावर विश्वास. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते पूर्णस्फोट पूर्ण या संघाच्या माध्यमातून. आता मात्र एक चांगला चेंडू चांगला कमबॅक करताना आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनर एज घेऊन चेंडू 38 सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान फक्त आणि फक्त एक धाव आणि त्या एका धावेची संघाची धावसंख्या हळूच पुढे सरकते. धावसंख्या होती ती बिनबाद 7. पहिलं पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ निर्धारित 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा विपक्ष NR बोरपाडा. पुन्हा एकदा विश्वास. आता मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. त्या दरम्यान 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण केलेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चांगली कॉलिंग पाहायला मिळते आणि चांगला समन्वय साधतायत दोन्ही फलंदाज आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 9 बिनबाद 9. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विश्वास सज्ज होतोय. आता मात्र लोअर फुलटॉस चेंडू. अतिशय प्रेक्षणीय फटका. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय षटकार. व्हाट अ शॉट. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. लोअर फुलटॉस चेंडूला एक चांगला समाचार घेताना आणि चेंडूला भिरकावून दिलं होतं डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर षटकारासाठी आणि षटकारानिशी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होती ती बिनबाद 15. एक चांगली आणि आक्रमक सुरुवात आपण पाहतोय पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या संघाच्या माध्यमातून. एक चांगली आणि आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. धन्यवाद विकी. याचबरोबर खऱ्या अर्थाने या समालोचन कक्षाबरोबर आपल्याला जॉईन होत आहेत लाखिवलीचा एक गोड आवाज हर्ष पाटील सर. तुमचं या समालोचन कक्षामध्ये ससने स्वागत असेल आणि विकी टावरे सरांबरोबर खऱ्या अर्थाने आपण यानंतर कॉम्बो समालोचन करायचंय. धन्यवाद. दरम्यान स्पोर्ट्स पूर्ण या संघाच्या फलंदाजांना एक सुवर्ण संधी असणार आहे. जर आपण 3 चेंडूंवर 3 षटकार खेचता तर नक्कीच मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आशिष मिटकर यांच्याकडून आपणास 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणार सामना आपण पाहतोय पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा विपक्ष NR बोरपाडा. 2 बलाढ्य संघ आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक आक्रमक पवित्रा घेताना आपण पाहतोय पूर्णा स्पोर्ट्स पूर्णाच्या फलंदाजांना. धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 15. षटकातील 4 चेंडू टाकून झालेले आहेत. नक्कीच समालोचन कक्षामध्ये आम्हाला जॉईन झालेले आहेत लाखिवली गावचे हर्ष पाटील. अतिशय उत्कृष्ट असे समालोचक आहेत आणि नक्कीच समालोचनासाठी ते उपस्थित आहेत. धन्यवाद सर, मला संधी दिली या ठिकाणी तुम्ही अँकरिंग करण्यासाठी खूप खूप धन्यवाद आपलं. नक्कीच मित्रांनो, जर विचार केला आजच्या दिवसाचा कालपासून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि आजचा आज या स्पर्धेचा दुसरा दिवस डे नाईट ही स्पर्धा मित्रांनो आपण अनुभवतोय.
अतिशय अतिरेटीचे सामने मैदानावरती रंगताना पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील जर विचार केला तर एक अतिशय उत्तम दर्जाचा सामना आपण मैदानावरती अनुभवतोय. पुन्हा एकदा विश्वास. आता मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लोर पद्धतीचा हा चेंडू. नक्कीच चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाही, संबंध दिसून येत नाहीये आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. एक निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे बिनबाद 15. पहिलं पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा विश्वास सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट मार करण्यासाठी. आता मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस देखील चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाहीये. नक्कीच लेग कटर चेंडू हाताला गेला होता आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय त्या म्हणजे बिनबाद 15. एक चांगली सुरुवात, समाधानकारक सुरुवात पाहायला मिळते पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. नक्कीच सर, जर खऱ्या अर्थाने विचार केला तर समोरचा संघ तेवढ्याच ताकदीचा आहे. जर विचार केला एनआर बोरपाडा या विभागामध्ये नक्कीच खूप स्वतःच्या नावाची चर्चा, नेहमीच या संघाच्या नावाची चर्चा आपण पाहत असतो आणि त्यांच्या समोर तेवढ्याच ताकदीचा संघ पूर्णा संघ नक्कीच ज्या पद्धतीची मैदानावरती सुरुवात व्हायला हवी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी आता मात्र मैदानावरती दर्शवत असताना दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने खेळ करतायत. नक्कीच आमच्या समालोचन कक्षामध्ये गोल्डन फिंगर अल्पेजी गायकवाड उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. कित्येक स्पर्धांमध्ये त्यांनी आमच्या सोबत गुणलेखकाची भूमिका साकारलेली आहे. तर नक्कीच वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरे षटक घेऊन येते बंटी शेळके एनआर बोरपाडा या संघाच्या मार्फत आणि त्याचा सामना करेल आकाश. 7 या धावसंख्येवर खेळतो. एक षटकार त्याच्यामध्ये. आता मात्र बॅकफुटवर जाऊन अतिशय प्रेक्षणीय फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय, चांगली फेक, डायरेक्ट हिट आणि पंचांचं बोट हवेत. फलंदाज धावचित बाद. अतिशय प्रेक्षणीय फटका होता, मात्र चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं होतं आणि डायरेक्ट हिट पाहायला मिळतोय. नक्कीच क्या बात आहे. आणि एक मोठा हादरा बसतोय तो म्हणजे पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या संघाला. आकाश वैयक्तिक 8 या धावसंख्येवर बाद होतोय. नक्कीच सर, जर इथून विचार केला तर फलंदाजाच्या डोल्यावरील पूर्णपणे झोप उडून गेली, कारण त्याच्या मनामध्ये सुद्धा नसेल की नक्कीच पॉइंट रिजन मधून डायरेक्ट हिट होईल आणि मला डगआउटला जावं लागेल. आता मात्र पहिला आदरा मैदानावरती बसला गेला. पहिला फलंदाज डगआउटला जातोय. निराश पावलाने डगआउटला जात असताना आपण पाहतोय, कारण दुर्दैवी पद्धतीने इथं मात्र आता फलंदाज बाद झालाय. संघ पूर्णपणे निराश असेल, कारण महत्वपूर्ण फलंदाज होता, सलामीचा फलंदाज होता. सलामीला येत असताना चांगल्या पद्धतीने फलंदाजी त्यांनी स्टार्ट दिली होती. स्टार्ट मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच महत्वपूर्ण असतो, मग ती क्रिकेटचा खेळ असो अथवा आयुष्याचा खेळ. इथून मात्र स्टार्ट चांगल्या पद्धतीने दिली गेली होती. त्याच्या मनात नव्हतं, नक्कीच फलंदाज बाद झालाय. नेक्स्ट मॅचला नक्कीच या ठिकाणी मात्र चांगला खेळ करावा लागेल दुसऱ्या खेळाडूंना. त्यांनी स्वतःची जागा भरून काढली आहे. नवीन फलंदाज आता मात्र मैदानावरती एंटर झालाय. अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच करण. आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती एंटर झाला. इथून मात्र करण याला आक्रमक फलंदाजी करावी लागेल. चांगली धावसंख्या स्वतः संघासाठी बनवावी लागेल, कारण समोरच्या संघामध्ये जर विचार केला तर बिंदास लसण्यासारखा एक पिंक चिटर, त्यानंतर विचार केला तर सामना हा कधी एका खेळाडूशी जिंकता येत नाहीये. 11ही खेळाडू या संघामध्ये टॉप ऑर्डरचे पाहायला मिळत आहेत आणि इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. नक्कीच करण मध्ये सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. त्याप्रमाणे भूतकाळामध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. पुन्हा एकदा बंटी. आता मात्र पुन्हा एकदा बॅटफुटवर जाऊन कट केलेलं आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस सुदैव फलंदाजाचा आणि यावेळेस एक धाव सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण केलेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि या एका धावणीची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 16. 17 धावा झालेल्या आहेत. एक बाद 17. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बंटी पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. त्याचा सामना करेल प्रतीक. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस बॅटची कट घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातो. चांगला झेल आणि फलंदाज होतोय फेल. फलंदाज प्रतीक बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत होता आणि यष्टिरक्षक
झेलच्या खाली आणि अतिशय सुरक्षित झेल आणि फलंदाज होतोय फेल. फलंदाज प्रतीक याची खेळी संपुष्टात येते आणि प्रतीक हा बाद होण्यापूर्वी 8 या धावांवर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे. नक्कीच दोन्ही फलंदाज 8 या धावसंख्येवर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. आकाश आणि प्रतीक दोघांच्या माध्यमातून एक एक षटकार पाहायला मिळाला होता. आता प्रतीकाची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे प्रणय आणि करण ही एक अनुभवी जोडी आपण पाहतोय पुन्हा स्पोर्ट्स पूर्ण या संघाची. या षटकाचा विचार केला तर अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बंटी याच्या मार्फत. आता मात्र चांगला चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाहीये आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये बंटी शेळके याची. पुन्हा एकदा सज्ज होतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्सचा फटका व्हाट अ शॉट आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार क्या बात आहे व्हाट अ शॉट. अतिशय प्रेक्षणीय फटका. आत्मविश्वास दिसून आला होता त्या फटक्यामध्ये आणि चेंडूला भिरकावून दिलं होतं. डीप कव्हर सीमारेषा पार एक उत्तुंग षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच इथून मात्र फलंदाज ऍक्शन मध्ये आला आणि अक्षरशः ज्या पद्धतीने आपण पाहत असतो मॅक्सवेल याला खेळताना मैदानावरती नक्कीच IPL चा जर विचार केला तर नेहमीच या पद्धतीचे फटके खेळण्यासाठी आपण मॅक्सवेल याला ओळख आहे मॅक्सवेल याची. नक्कीच अगदी त्याच स्टाईल मध्ये चेंडूला अगदी पलटी शॉट खूप दूर कुठेतरी फेकून दिलं. सीमा पार 6 धावांसाठी षटकार. आता मात्र दर्जेदार षटकार आलाय मैदानावरती. पुन्हा एकदा बंटी. यावेळेस चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाही आणि 2 षटकांची समाप्ती आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय 2 बाद 23. एक समाधानकारक सुरुवात पाहायला मिळते ती म्हणजे पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या संघाच्या माध्यमातून. निर्धारित 4 षटकांचा सामना. समालोचन कक्षामध्ये आमच्या सोबत उपस्थित आहेत ते म्हणजे हर्ष पाटील वॉइस ऑफ लाकिवली. अतिशय उत्कृष्ट समालोचन त्यांच्या माध्यमातून होत आहे. तसेच सिद्दीकजी बाबे आणि सुभाजी धुमाळ शेळके सर तसेच भरत पतारी सर हे सुद्धा आमच्यामध्ये उपस्थित आहेत आणि नक्कीच त्यांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यांनी आम्हाला या अतिशय उत्कृष्ट स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहू शकता आपले आजचे मान्यवर विक्रांत इताडकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तसेच त्यांच्यासोबत हितेश इताडकर एक डॅशिंग पर्सनॅलिटी पुणा गावची. करंट रन रेट आपण पाहू शकता 11.60 च्या सरासरीने या धावा 11.50 च्या सरासरीने धावा काढलेल्या आहेत. आता मात्र मोठा फटका चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न होतोय आणि यावेळेस एक सुंदर झेल. फलंदाज करण याची खेळी संपुष्टात येते. एक मोठा गडी बाद करण्यात यश आलेला आहे तो म्हणजे NR बोरपाडा या संघाच्या विवेक याला. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. एक चांगला आणि सुखरूप झेल त्यांच्या माध्यमातून घेतला जातोय आणि एक मोठा हादरा बसतोय तो म्हणजे पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या संघाला. करण मध्ये ही क्षमता होती मोठे फटके खेळण्याची. नक्कीच इथून जर विचार केला तर लॉंग ऑफ क्षेत्राला क्लिअर करण्याचं त्या ठिकाणी मात्र प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून झालं. बॅटची टॉप एज लागली त्यानंतर मात्र चेंडू खूप वेळ हवेत राहिला. स्वतः गोलंदाज स्वतःच्या बॉलर मध्ये एक अप्रतिम झेल अटेंड केला गेला आणि फलंदाजाला डगआउटचा रस्ता दाखवला गेला. जर इथून जर विचार केला तर आता मात्र संघ अडचणीत सापडलाय कारण 3 अधरे मैदानावरती बसले गेले. 3 महत्वपूर्ण फलंदाज टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज डगआउटला पाहायला मिळत आहेत. इथून मात्र आता दारोमदार सांभाळावी लागेल. इथून मात्र चांगली पार्टनरशिप इथून मात्र मैदानावरती दर्शवावी लागेल. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस काय घडलंय अगदी खोलवर टप्प्या चेंडू काय घडले पंचांचा इशारा आहे अजून सुद्धा बाकी आहे.
नक्कीच वेगवान डिलिव्हरी, अतिशय भन्नाट वेगामध्ये त्या ठिकाणी मात्र शस्त्राचा वापर केला, अगदी यॉर्कर लाईनचा वापर केला गेला, फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न करतोय. काय घडले त्या ठिकाणी मात्र पंच दर्शवत आहेत. नक्कीच मैदानावरती असे मोमेंट आपण मित्रांनो नेहमीच पाहत असतो. काय घडले त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही थेट लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून. चेंडू दोन्ही स्टंपच्या मधून निघून गेलाय आणि त्या ठिकाणी मात्र बेल्स खाली पडली नाहीये. फलंदाजाचं नशीब इथे मात्र फलंदाजाला साथ देत आहे. नशिबाची साथ मित्रांनो तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे क्लास आक्रमकता असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही जेव्हा मैदानावरती उतरता तेव्हा तुम्हाला नशिबाची साथ असणं गरजेचं आहे. इथून मात्र पाहू शकता फलंदाजाच्या बाजूने नशीब लागले गेले आहेत. पंच ही धाव 22च्या रूपाने आहे का? बॅटची काढा लागले. ओके, थँक्यू. एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 24. नक्कीच या ठिकाणी इथून मात्र फलंदाजाला जीवनदान मिळालं. इथून मात्र फलंदाजाला आक्रमक व्हावं लागेल, स्वतःची शारीरिक खेळ दाखवावा लागेल. यावेळेस मात्र नेक्स्ट बॉल, अगदी काय घडलंय, बॅटची कडा घेतली गेली आणि अजून एक फलंदाज बॅक टू द डगआउट. बसणारा चौथा आदरा. पाहू शकता त्या ठिकाणी मात्र ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने कट होताना पाहायला मिळाला. फलंदाज त्या ठिकाणी मात्र अगल्या वेगळ्या पद्धतीने चेंडूला फक्त त्या ठिकाणी मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा घेतली, कोणत्याही प्रकारे यष्टीरक्षकाकडून चूक होत नाहीये आणि आता मात्र बसणारा चौथा आदरा. आता मात्र फलंदाजी करणारा संघ अडचणीमध्ये. नक्कीच कोणत्याही प्रकारचा फुटवर्क दिसून आलेलं नव्हतं. फटका खेळताना आत्मविश्वासाची कमी दिसून आली होती आणि एक चांगल्या चेंडूची हाताळणी गोलंदाजाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. नक्कीच आपण जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा मित्रांनो नक्कीच तुमच्याकडे मोबाईलमध्ये ज्याप्रमाणे नेटवर्क असणं गरजेचं आहे त्याप्रमाणेच क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. या ठिकाणी मात्र खडे स्ट्रोक चेस करण्याचा प्रयत्न केला, फटका फसला गेला आणि फलंदाजाला डगआउटला जावं लागलंय. पाहूया यावेळेस मात्र इथून गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, स्वतः संघासाठी आक्रमक आता मात्र ठरत असताना या तिसऱ्या षटकामध्ये महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय मित्रांनो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय ट्रॅकवर हायवे एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस काय घडलंय, अगदी शॉर्ट पिच चेंडू, भन्नाट वेग. यावेळेस मात्र फलंदाजाची झोप उडून जाणारा चेंडू भन्नाट वेगाने चेंडू पडल्यानंतर त्या ठिकाणी पाहू शकता वेगाने सरकला. फलंदाजाला आता मात्र दुविधा मनस्थितीमध्ये सापडवलं गेलं. इथून मात्र फलंदाजांना विचार करण्यास भाग पाडतोय, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी व्हायला हवी या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आता मात्र ती गोलंदाजी गोलंदाज करतोय, अक्षरशः प्रेक्षकांची मन जिंकतोय. इथून जर विचार केला तर मित्रांनो आपण पाहतोय गुलाबी थंडीमध्ये गरमागरम मॅचेस मैदानावरती रंगत असताना नक्कीच अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय विवेक मार्फत. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाही चेंडू आणि फळीचा. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय निर्धाव आणि पुन्हा एकदा धावसंख्या स्थिर आहे ती आपण पाहतोय 4/24. नक्कीच इथून मात्र आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने काटाबदली करतोय, कारण जर विचार केला उजव्या त्याचा गोलंदाज आहे, पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वलन घेतोय, फलंदाजाला फसवतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी मात्र उंची दिली आहे. काय घडलंय, पंच दर्शवतायत पंचांच्या दोन्ही समांतर रेषेमध्ये. यावेळेस मात्र अव्वांतर धावफलकावरती वाढ होते. धावफलक यावेळेस मात्र ऍड होतोय, एक धावेनिशी वाढतंय, जाऊन पोहोचतोय अर्थातच 25 रन ऑन द स्कोर बोर्ड. जर इथून विचार केला तर 4 आदरे बसले गेले. इथून मात्र आता हाणामारीला सुरुवात करावी लागेल, कारण अंतिम षटक मित्रांनो म्हटलं जातं, अर्थातच स्लॉग ओव्हरचं षटक. तर इथून विचार केला तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. इथून मात्र मोठा स्ट्रोक खेचावा लागेल फलंदाजाला. नक्कीच मागच्या चेंडूचा जर विचार केला पूर्णपणे सफल झाला होता फलंदाज आणि त्या फलंदाजाचा पाठला करताना आपण पाहतोय गोलंदाज विवेक याला. मात्र यावेळेस अवांतर धावसंख्या 25, 4 बाद. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल मात्र सुटतोय. 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार देतोय प्रणय. आणि या 2 धावांची 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण धावा पाहतोय 4/27. या षटकाचा जर विचार केला पाटील सर तर नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. या षटकामध्ये तब्बल 2 गडी बाद करण्यात विवेक याला यश प्राप्त झालं होतं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर चांगली धावसंख्या ही धावफलकावर होती. मात्र तिसऱ्या षटकामध्ये NR बोरपाडा या संघाने कमबॅक केलेला आहे. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे
आता मात्र शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे, निर्णायक षटक आहे, महत्त्वपूर्ण षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या भाषेत म्हणायचं झालं तर टोलवा टोलवीचं षटक आहे आणि हाणामारीला नक्कीच सुरुवात करावी लागणार आहे या शेवटच्या षटकामध्ये. नक्कीच इथून मात्र जर विचार केला तर आक्रमक पवित्रा धारक करावा लागेल फलंदाजाला. इथून मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. तुम्ही आधी कसे केलात ते महत्वाचं नाहीये, तुम्ही मैदानावरती कसं खेळ करतायत ते खूप महत्वाचं आहे. मित्रांनो मी नेहमीच म्हणत असतो की तुम्ही कागदी पत्री किती स्ट्रॉंग आहे ते महत्वाचं नाहीये, तुम्ही स्वतः मैदानावरती कशा पद्धतीचा खेळ दाखवता ते खूप महत्वाचं आहे. इथून आता मात्र तुम्ही केलेली प्रॅक्टिस, तुम्ही केलेली जिद्द, तुमच्यामध्ये असलेली ताकद इथून मात्र दर्शवावी लागेल. तुमच्यामध्ये असलेली आक्रमकता इथून मात्र आता प्रेक्षकांना दाखवावी लागेल. प्रेक्षकांची मनं जिंकावी लागतील. तुमच्या गावचे प्रेक्षक नक्कीच इथे पाहत असतील, युट्यूबच्या माध्यमातून पाहत असतील किंवा थेट या मैदानाच्या माध्यमातून मित्रांनो पाहत असतील. इथून मात्र तुम्हाला चांगला खेळ दर्शवावा लागेल. स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक मैदानावरती आता मात्र सुरू होत आहे. नक्कीच शेवटचं षटक अंतिम षटक आहे आणि त्या अंतिम षटकामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतोय NR बोरपाडा या संघाच्या माध्यमातून प्रणय टू प्रणय आपण पाहतोय. नक्कीच अशा पद्धतीने आपण खूप कमी वेळा पाहत असतो. यावेळेस मात्र काय घडलंय, स्विच हिटचा वापर अगदी कात्रीत सापडलाय, चिमट्यात सापडला गेलाय फलंदाज एष्ट्यांच्या समोर. ट्रोक रशर या ठिकाणी मात्र फलंदाज बॅक टू द डगआउट एष्ट्यांच्या समोर सापडला गेलाय आणि पंच या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारे वेळ लावत नाहीये. पंचांचा बोर्ड आकाशाकडे आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. नक्कीच 3 यष्ट्यांच्या मधोमध सापडला होता फलंदाज आणि फलंदाज LBW च्या स्वरूपाने बाद होऊन डगआउट मध्ये जात आहे. बाद होण्यापूर्वी प्रणय याने तब्बल 7 धावा केल्या होत्या. आता मात्र शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये प्रणयाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो यज्ञेश. आता मात्र एक चांगली जर धावसंख्या समोर बलाढ्य संघ आहे NR बोरपाडा या संघासमोर एक चांगलं आव्हान समोर ठेवायचं असेल तर या षटकामध्ये 2 मोठे फटके येणे गरजेचं आहे. पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण या संघाच्या बाजूने म्हटलं गेलं तर नक्कीच जर विचार केला पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी झाली होती, पहिल्या षटकाचा जर विचार केला 15 धावा ठोकून काढल्या होत्या, त्याच पद्धतीची इथून मात्र फलंदाजी करावी लागेल. स्वतःची आक्रमकता मैदानावरती दर्शवावी लागेल. इथून मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. चेंडूला हवाई सफर करावा लागेल. पाहूया दोन्ही फलंदाजांमध्ये ताकद आहे आणि ती ताकद तुम्ही मैदानावरती दर्शवणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावर स्वतःच्या ट्रॅकवर. तर फलंदाज डावखुरी हाताचा नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. डावखुरी हाताचा फलंदाजाचा विचार केला तर नेहमीच आक्रमक पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळत असतात. यावेळेस मात्र काय घडलंय, स्विच हिटचा पुन्हा एकदा प्रयत्न. वारंवार जो फलंदाज येतोय तो स्विच हिटचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी मात्र फलंदाजाकडे युक्ती आहे आणि फलंदाज ते गोलंदाजाकडे युक्ती आहे आणि गोलंदाज या ठिकाणी मात्र स्वतःच्या युक्तीचा वापर करतोय. फलंदाजाला बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न करतोय आणि यावेळेस मात्र जर विचार केला फलंदाज नक्कीच बॅकफुटला जात असताना आपल्याला पाहायला मिळते चांगली गोलंदाज दर्शवतोय. यावेळेस मात्र काय घडलंय, अगदी अप्रतिम स्ट्रोक, डोल्यांचे पाडणे फेडणारा स्ट्रोक. चेंडू निघून गेलाय का, हे चेंडू निघून जातोय. कव्हर रेझनला भेदणारा एवन क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. अतिशय प्रेक्षणीय फटका आपण पाहतोय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा बाहेर भिरकावून दिलं होतं. चेंडूला एका टप्प्याने सीमारेषा पार होतोय चौकार आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 31 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. अशाच प्रकारे फटके खेळावे लागतील जर समोरील संघाला एक चांगलं आव्हान समोर ठेवायचं असेल. पुन्हा स्पोर्ट्स पूर्ण या संघाला पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर प्रणय. इथून मात्र विचार केला तर गोलंदाजाला आता मात्र प्रत्युत्तर दिलं गेलंय. आक्रमकता सिद्ध केली आहे मैदानावरती फलंदाजाने. पाहूया काय घडलंय. पुन्हा एकदा पंचांकडे पाहिलं जात आहे. पंच दर्शवतायत अप्रतिम डिलिव्हरी. येस मॅग्निफिसंट हिट. आता मात्र गोलंदाज म्हणतोय की तू शेर तो मे 1.25 शेर. मैदानावरती दर्शवतोय स्वतःची आक्रमकता दाखवतोय. फलंदाजांना आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला ढकलतोय. नक्की चांगला कमबॅक आपण पाहतोय. मागच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर एक चांगली डिलिव्हरी, एक्सप्रेस डिलिव्हरी आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रणय. ह्यावेळेस खोलवर टप्प्या चेंडू, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. कुठल्याही प्रकारे संधी देत नाहीये फलंदाजाला मोठे फटके खेळण्याची. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. नक्कीच इथून जर विचार केला तर ज्याला क्रिकेटचं कॅन्सर म्हटलं जातं ते कॅन्सर आता मात्र इथे दर्शवलं गेलंय. गोलंदाजाच्या माध्यमातून वाईड यॉर्कर चेंडू हाताळला गेलाय. फलंदाजाला थांबवण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती आता मात्र पाहायला मिळते. नक्कीच या इनिंगचा, या पारीचा, या डावाचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय प्रणय. नक्की ज्या पद्धतीने सुरुवात चांगली झाली होती आता मात्र
एंड सुद्धा गोड करण्याचा प्रयत्न, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चाललंय, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक दूर वरून येतोय, चेंडूला फील्ड करतोय, त्या ठिकाणी मात्र गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 2 धावा घेण्याची दोन्ही फलंदाजांकडे अगदी सहज गतीने या ठिकाणी मात्र संधी होती. संधीचं सोनं दोन्ही फलंदाज उचलतायत, 2 धावा प्राप्त करतायत. धावपलकारा नेऊन ठेवलं गेलंय ते म्हणजेच 31 आणि नक्कीच डबल 3 मध्ये धावफलक जाऊन पोहोचते. जर विचार केला तर 5 अद्रेस फलंदाजी करणाऱ्या संघाच्या समोर बसले गेले होते. तुम्ही फलंदाजी कशा पद्धतीची केली आहे ते पाहणं गरजेचं नाहीये. इथून मात्र आता जर विजयाचा शंखनाद ढोल पिटायचा असेल तर चांगली गोलंदाजी दर्शवावी लागेल. पाहूया ती गोलंदाजी दर्शवतायत का, त्यांच्या विरोधात स्वतःमध्ये असलेली आक्रमकता नेहमीच ज्या खेळाडूची चर्चा असते अर्थातच बिंदास लसणे स्वतःची आक्रमकता सिद्ध करतोय का मैदानावरती. चला तर मग खर्डी वर्सेस जुचंद्र दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी आई रंजना व प्रदीप स्मृती या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मी विनंती करतोय सन्मान्य श्री विक्रांत इतारकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक उडवायची आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पूर्णा यांच्या शुभ हस्ते नाणेफेक उडवली जाणार आहे. चला शेलके सर, आपल्याला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी जायचं आहे. हॅलो, खार्डी वर्सेस जुचंद्र दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विनंती आहे लगेचच आपण रंजना आई व प्रदीप स्मृती या टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचंय. खऱ्या अर्थाने दुसऱ्या फेरीतील सामना अतिशय महत्वाचा सामना निश्चितच मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आहे लगेचच आपण टॉस बॉक्स साठी रिपोर्टिंग करायचंय. यस वतारी सर. माझ्यासोबत जोडलेले आहेत सन्मान्य विक्रांतजी इताडकर ग्रामपंचायत सदस्य पूर्णा आणि त्याचबरोबर इतर मान्यवर यांच्या शुभास्ते खऱ्या अर्थाने नाणेफेक होईल. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल खार्डी संघाचे संघनायक जोडलेले आहेत, त्याचबरोबर माझ्यासोबत जोडलेले आहेत जुचेंद्र संघाचे संघनायक. चला नाणेफेकीला आपण निश्चितच सुरुवात करणार आहोत. कॉलिंग कोणाचं असेल? यस, दुसऱ्या फेरीचा सामना आहे, निश्चितच त्यांना माहित आहे. साई स्पोर्ट्स आणि सरपंच साहेब अशा पद्धतीचं खऱ्या अर्थाने नाणं आहे. टॉस केलं जाईल मुख्य अतिथींच्या हाते. सरपंच साहेब असा कॉल आहे. साई स्पोर्ट्स अशा पद्धतीने इथे मात्र निश्चितच नाण्याने कौल दिलेला आहे. यस, ही नाणेफेक जिंकलेली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जुचेंद्र संघाचे संघनायकांनी नाणेफेक आपण खऱ्या अर्थाने जिंकलेली आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न की जो विचारला जातो नाणेफेक जिंकल्यानंतर, नाणेफेक आपण जिंकलेली आहे, निर्णय आपला आम्हास कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. या अगोदर एक सामना खऱ्या अर्थाने तुम्ही या मैदानावर खेळत असताना जिंकलेले आहेत. या मैदानातील खानाकडून मला माहित आहेत, हे खेळपट्टी तुम्हाला माहित आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये समोरच्या संघाला कितपत धावा लावण्याची समोर संधी असेल म्हणजे खऱ्या अर्थाने गोलंदाजी करताना तुमच्याकडे चांगली गोलंदाजी करू शकता. 50 धावा. या अगोदर एक सामना खऱ्या अर्थाने आपण जिंकलाय. त्या सामन्यामध्ये काही मिस्टेक्स झालेल्या आहेत का की ज्या मिस्टेक्स तुम्हाला इथून पुढे अवॉइड कराव्याशा वाटतील? नाही, काय मिस्टेक झाल्या नाही, तरी पण काय असेल तर आम्ही समजू ग्राउंड मध्ये. धन्यवाद. आपण जाऊया खऱ्या अर्थाने निश्चितच खार्डी संघाचे संघनायक माझ्या बरोबर जोडलेले आहेत. नाणेफेक खऱ्या अर्थाने तुमच्या विरोधात गेली. नाणेफेक जिंकली असती तर निर्णय काय असता? फलंदाजीच केली असते आम्ही.
म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र झालेला आपल्याला पाहायला मिळतं. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये किती धावा धापलकर असतील आणि कोणते असे फलंदाज आहेत ज्यांच्याकडून या रजनी क्रिकेटच्या या सत्रामध्ये विशेष करून तुम्हाला अपेक्षा असतील? 50 ते 60 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. अगोदर तुमच्याकडूनही काही मिस्टेक्स झालेल्या आहेत का? त्या मिस्टेक्स कोणत्या आहेत की ज्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला अवॉइड करायच्या वाटतील? ट्राय करू आम्ही मॅच मध्ये. यस, 100% देण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. थँक्यू सो मच. आणि खऱ्या अर्थाने ज्योतिंद्र संघाच्या संघनायकाने जिंकले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेतला गेलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे सज्ज असतील माझे साथी समालोचक सुभाष दुमा सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सुनील सेलके सर. येणार बोरपाडा विपक्ष पूर्णास्फोट पूर्ण या दोन संघामधील आपण सामना पाहतोय. 34 धावांचं लक्ष आहे. बिंदास लसण्याच्या बॅट मधून हा पहिलाच बिंदास फटका मात्र झेलबादच्या रूपाने आपण पाहतोय. बिंदास लसणे याची केली संपुष्टात. पहिला मोहरा गारत होतोय येणार बोरपाडा संघाचा. तर बिग ब्लो आपण पाहतोय. मोठा विकेट प्राप्त करताना आकाश पाटील हा गोलंदाज. ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती सुनील सेलके सर, तो विकेट इथे मात्र प्राप्त केलेला आहे. कारण बिंदास लसणे हा बिंदास फलंदाजासाठी ओळखला जातोय आणि त्याची विकेट म्हटलं तर एक प्राइज विकेट असणार आहे ती पूर्ण आहे संघासाठी. चौतीस धावांचा एक माफक लक्ष म्हणता येईल. कारण जर बघितलं तर 4 षटकांचा सामना आहे. व्यासपीठावर काही मान्यवर खऱ्या अर्थाने आपण या रजनी सत्रामध्ये पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. चेहरे जर पाहिले तर खऱ्या अर्थाने असं वाटतं सकाळच्या सूर्याचं दर्शन घेऊन ही मंडळी आली की काय, अशा पद्धतीचं तेज या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने निश्चितच वेळ काळ किती झालेली याचा कोणताही प्रभाव इथे मात्र या मान्यवर मंडळीच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि अलीकडे खऱ्या अर्थाने ज्या वेळेस तुम्ही फिटनेस सेंटर्स मध्ये सुभाष डुमा सर जात असता, फिटनेस लेवल तुमची चांगली असते तर ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित असतात. यावेळेस खऱ्या अर्थाने कव्हर ड्राइव्ह मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. खऱ्या अर्थाने स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा तर पूर्ण असतील. तिसरीसाठी जातील का तर नाही. 2 धावा धावफलकावर लावल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांनी धावफलकाची झालेली आहे ही सुरुवात. 2 धावा धावफलकावर धावफलकाचा श्री गणेशा आरंभ झालेल्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. निर्धारित 34 धावांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये घेऊन येणार बोरपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. पहिल्या चेंडूवर एक मोठा हातरा लागला होता बिंदास, की जो बिंदास फलंदाजीसाठी जाणला जातो त्याला खऱ्या अर्थाने कोणत्याही बिंदासपणाचं लक्षण न दाखवण्याची संधी न देता त्याला खेळाडू कक्षामध्ये परत पाठवलं. स्विच इट अटेम्प्टेड. यावेळेस खऱ्या अर्थाने सक्सेसफुल अटेम्प्ट झाल्या आणि कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू सीमारेषा ओलांडतोय हा चौकार. या चौकाराने धावफलक आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने 6 पर्यंत जाऊन पोहोचेल. आकाश नावाचा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलेला आहे आणि दिवसा आकाश दाखवणं, दिवसा तारे दाखवणे अशा पद्धतीच्या अनेक म्हणी सुभाष जुमाळ सर आपण दिवसा वापरत असतो. आता मात्र गोलंदाजाच्या विरोधात रात्री जर आक्रमक भूमिका एखाद्या फलंदाजाने घेतली तर खऱ्या अर्थाने त्या गोलंदाजाला तारे दिसतीलच. आकाश शपल क्रॉस झाले. उजव्या स्टेजच्या फार बाहेर निघून गेलेले आहेत. खऱ्या अर्थाने 2, 4, 5 वर्षापूर्वी एक गोष्ट निश्चितच म्हटली जायची किंवा एका गोष्टीकडे खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं लक्ष वेधलं जायचं. जास्तीत जास्त फटके जे आहेत खऱ्या अर्थाने शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक विभागामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळायचा. खऱ्या अर्थाने भिवंडी तालुक्यामध्ये तोही अधिक प्रमाणात झालेला पाहायला मिळायचा. परंतु आता कुठेतरी त्याच्यावर खऱ्या अर्थाने कंट्रोल आलाय असं मला ना हरकत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा स्विच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. काय झालं मैदानाच्या आतमध्ये अजीम अमदुले कोणत्याही पद्धतीचा वेखाऊपणा न करता इथे मात्र आपलं बोट पॉइंट करतात आभाळाच्या दिशेने, म्हणजे फलंदाज इथून झालाय बाद.
विजय तयार राहा बाबा. दरम्यान गुंदोळी येथून यतीश भोईर उर्फ पप्या यांच्याकडून पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघासाठी आणि या आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद यतीश भोईर उर्फ पप्या गुंदोळी, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपण पाहू शकता रवी या अगोदर बिंदास झाले होते पहिल्या चेंडूवर, त्यानंतर जयेश माळी बाद झालेले आपण पाहिले. प्रतीक आणि रवी नावाचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असलेले आपण खऱ्या अर्थाने पाहतोय. महेंद्र शेठ पाटील आयोजित ही स्पर्धा मित्रांनो भिवंडी तालुक्यातील ग्रामीण क्रिकेटचा थरारा, आपण टेनिस क्रिकेटचा थरारा अनुभवत आहे. मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा, स्पर्धेची आजची ही दुसरी रजनी खऱ्या अर्थाने दिवसा या स्पर्धेला सुरुवात होत असते आणि हळूहळू करत खऱ्या अर्थाने रजनी कडे ही स्पर्धा मार्गक्रमित होत असते. आजची ही दुसरी रजनी आणि आजचं शेड्यूल सुद्धा सुभाष धुमाळ सर आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने 4 वाजेपर्यंत आपल्याला पुरून उरेल असं म्हणायला हरकत नाही. आकाशनामाचा गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करताना आपण पाहू शकाल. या षटकाची सुरुवात एक अप्रतिमरित्या यश मिळालं होतं आकाशनामाच्या गोलंदाजाला, त्यानंतर दुहेरी धाव आली, त्यानंतर एक चौकार सुद्धा आलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतरचे लागोपाठचे 2 चेंडू इथे मात्र निर्धाव हाताळलेत. आकाशाने केलेलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये ते मात्र आपण पाहू शकाल. 34 धावा धावपलकर जोडायचे निर्धारित 4 षटकांमध्ये, म्हणजे आपण निश्चितच 8.50 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये ते मात्र गाठायची आहे आणि त्या सरासरीपर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही 2 ते 3 धावांची ते मात्र मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. आकाशच्या माध्यमातून शेवटचा चेंडू हाताळला जाईल. या चेंडूवर निश्चितच काय दडलाय या चेंडूमध्ये, कोणत्या पद्धतीचा फटका आहे ते मात्र फलंदाज खेळतील की गोलंदाज एखाद्या निर्धाव चेंडूची मोहर मैदानाच्या आतमध्ये लावतील. पाहणं औत्सुक्याचं असेल. रात्र सरत चाललेली आहे खऱ्या अर्थाने डोळ्याची पापणी जी आहे एकमेकीच्या भेटीला जाण्यासाठी असोसले असं म्हणायला हरकत नाही. लोअर फुलटॉस होता, चेंडूला टर्न केलेला मिड विकेट रिजनकडे क्षेत्ररक्षक अवेलेबल असतील. एक धाव इथे मात्र निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. या एका धाब्याने धावफलक एकने पुढे सरकत असताना आपण पाहू शकाल ज्यांचं लग्न झालंय खऱ्या अर्थाने त्यांना सप्तपदी आठवेल आणि आकाशामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला सप्तर्षी आठवते. त्याचबरोबर इंद्रधनुष्य म्हटलं की त्याचे 7 रंग आठवतात. 7 धावा धावफलकावर. तर व्यासपीठावर स्वागत सन्मान केलं जाईल. नुकतंच आमच्या प्रमुख मान्यवरांचे ते आगमन झालेलं आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. तर भरत वातारी सरांना विनंती असेल की आपण स्वागत सन्मानाला सुरुवात करायची आहे. धन्यवाद धुमाल सर. पायगावचे माजी उपसरपंच सन्माननीय प्रशांत म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपल्या स्वागताने सन्मान केला जाणार आहे. मी मोनिश तरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते स्वागताने सन्मान करायचा आहे. प्रशांत म्हात्रे यांचा स्वागताने सन्मान. खरोखरच महेंद्र पाटील यांचे लाडके मित्र यांचा इथं स्वागताने सन्मान केला जातोय. प्रशांत म्हात्रे पायगावचे माजी उपसरपंच, इथं सत्कार केला जातोय. आपल्या व्यासपीठावर बघताय, आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघताय, त्यांचा स्वागताने सन्मान केला जातोय. मी आदेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विक्रांत इताडकर पूर्णा गावचे ग्रामपंचायत सदस्य यांच्या इथं स्वागताने सन्मान करायचा आहे. इताडगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विक्रांत इताडकर साहेबांचा इथं स्वागताने सन्मान केला जातोय. आदेश यांच्या शुभ हस्ते त्यांच्या स्वागताने सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा मोनिश तरे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते प्रवेश देवलीकर थँक्यू प्रमोद देवलीकर यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते प्रमोद देवलीकर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आदेश पाटील आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते विकी टावरे पूर्णा गावचे उत्कृष्ट समालोचक आणि सूत्रसंचालक याचा सन्मान आणि स्वागत करायचं आहे. खरोखरच आपण याच्या अगोदरच त्यांचा आवाज ऐकला. एक जबरदस्त सूत्रसंचालक आणि उत्कृष्ट समालोचक आहेत पूर्णा गावचे, त्यांचा इथून स्वागताने सन्मान केला जातोय. आदेश पाटील आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मालोडी गावचे समाजसेवक विलास भगत यांच्या इथून स्वागताने सन्मान करायचा आहे. मॅच चालू ठेवायची आहे कारण अजूनपर्यंत 2-3 सत्कार आहेत. पाहुणे या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचा इथून स्वागताने सन्मान केला जातोय.
घनश्याम देवलीकर यांचा इथे स्वागताने सन्मान केला जाणार आहे. मी आदिश पाटील यांना कंटिन्यू स्वागताने सन्मान करण्याचा विनंती करतोय की आपल्या शुभ असते त्यांच्या स्वागताने सन्मान करायचा. घनश्याम देवलीकर पाय. निकेश भगत मालोडी यांचा इथे स्वागताने सन्मान करायचा आहे. आदिश पाटील आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ असते त्याच्या स्वागताने सन्मान करायचा आहे. जितू पाटील आपल्याला विनंती आहे की आपण पुढचा एक सत्कार करायचा आहे. सूरज पाटील यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. चला यायचं आहे. आदेश पाटील आपल्याला विनंती आहे. हरीश देवलीकर हरीश रायकर मॅन फॉर्म पाये यांच्या जो स्वागताने सन्मान करायचा आहे. आदेश पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ असते त्यांना स्वागताने सन्मान करायचा आहे. गरम गरम चहा आलेला आहे. गोपाल यांनी चहा आणलेला आहे. धन्यवाद गोपाल. गोविंद वैभव पाटील यांचा देखील येथून स्वागताने सन्मान होणार आहे. वैभव पाटील नितू पाटील आपण तयारीत राहायचं आहे. वैभव पाटील यांचं स्वागत करायचं आहे. वैभव पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटर त्यांच्या स्वागताने सन्मान केला जातोय. जितू पाटील यांच्या शुभ असते. ओ टू कम्युनिटी बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 8 धावा धावपल करे 34 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. गोलंदाज तयार. या बेस बिगिड करायचं होता. ऑनसाइड रिजन क्लिअर करायची होती. चेंडू पैसा आला नाही. संपर्क शरीराचा भेद घेतला गेला. मैदानाच्या आतमध्ये लेग बॅचच्या रूपाने 1 धाव मात्र कंप्लीट झाली. एका धावेने धावपल एकने पुढे सरकत असताना आपण पाहू शकाल 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावपल गोल लागलेले आहेत. आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत. खऱ्या अर्थाने 34 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये NR बोरपाडा संघ निश्चितच लढत देताना आपण पाहतोय. रजनी क्रिकेट 34 धावा जरी असतील खऱ्या अर्थाने कधी कधी गोलंदाजी जर चांगल्या पद्धतीची झाली तर हे लक्ष गाठण्यासाठी सुद्धा नाकी 9 आलेले अल्पेशजी आणि सुभाष धुमासर आपण या अगोदर बऱ्याचदा पाहिलेलं असेल. अगदी बरोबर आहे, कारण 13 चेंडूमध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही सिल्केस्टर समान स्थितीमध्ये आहे. भूषण याचा चेंडू या उजव्या स्टेजच्या फार बाहेर खऱ्या अर्थाने पिचिंग फारच बाहेरचं झालंय. पंचांचं एकाच समांतर आला म्हणजे हा चेंडू इथे मात्र आलेला आहे नो. हे जे दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने इथे मात्र गोलंदाजाने जे कमावलं होतं म्हणजे या दुसऱ्या षटकामध्ये एकही मोठा फटका खेळण्याची संधी दिली नव्हती आणि हे षटक समाप्तीच्या उंबरठ्यावर असताना इथे मात्र 9 चेंडू टाकला गेलेला टर्निंग पॉईंट असू शकतो या सामन्यातील खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायचंय. पहिल्या षटकामध्ये फक्त आले होत्या 7, 1 गडी बाद झाला होता आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 आले होते. शेवटचा चेंडू डिलिव्हर करायचा होता. अशा या महत्वाच्या क्षणाला टाकला गेलेले 9 चेंडू. यानंतर काय असेल. आता मात्र फलंदाजाकडे फार मोठी संधी आहे. फ्री लायसन्स असेल मोठा फटका खेळण्याची. स्वच्छंद फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करू शकतो यावेळेस फलंदाज. नवीन सुरुवात मैदानाच्या आतमध्ये येते मात्र गोलंदाजाला करावी लागेल. ज्या वेळेस नवीन सुरुवात असते त्या वेळेस नवीन उमेद, नवीन अपेक्षा, नव्या आकांक्षा, नवीन महत्वाकांक्षा असतात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज कशा पद्धतीने हा चेंडू इथे मात्र डिलिव्हर करेल या चेंडूकडे सगळ्यांचं महत्वाच्या या चेंडूकडे लक्ष लागलेले असं म्हणायला हरकत नाही. भूषणदा फ्री हिट डिलिव्हरी उजव्या स्टेजच्या बाहेर ठेवलंय. पंच आहेत तटस्थ म्हणजे हा चेंडू इथे मात्र व्हॅलिड आहे. अप्रतिमरित्या हा अतिशय महत्वाचा चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलेला आहे भूषण नावाच्या या गोलंदाजाने. आणि 2 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये सुभाष धुमाळ सर संपलाय. 10 धावा धावपलकर आहेत. 34 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र 34 धावांच्या लक्ष्याचा पाठला केला जातो NR बोरपाडा या संघाच्या माध्यमातून. अगदी बरोबर. आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही
24 धावांची आवश्यकता आहे येणार बोरपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 12.00 आहे. प्रत्येक आणि रवी ही जोडी मैदानामध्ये बिंदास लसणे बाद झालेला आहे. त्यानंतर जयेश माली हा बाद झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. फलंदाजाने त्या पद्धतीचे संकेत दिले. यस सुभाष धुमाळ सर. हे मुख्य व्यासपीठाचं दृश्य आपण पाहू शकता. अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. अनेक प्रमुख अतिथींचं इथे आगमन झालेलं आहे आणि रोजच्या रोज आपण पाहतोय की मान्यवरांची संख्या वाढतच आहे. आणि हे नक्कीच या स्पर्धेचे आयोजक प्रथम नागरिक विद्यमान सरपंच महेंद्र पाटील साहेबांवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. फार मोठ्या तत्वावर ही स्पर्धेचं खऱ्या अर्थाने आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. वनमॅन आर्मी महेंद्र शेठ पाटील आणि त्याच्याबरोबर खऱ्या अर्थाने फार मोठ्या सवंगड्यांचा लबाजमा आहे असं म्हणायला हरकत नाही. एखादा सेनापती असावा आणि त्या सेनापतीच्या बरोबर खऱ्या अर्थाने त्याच्या ट्रूप्स असाव्यात, त्याचे सैनिक असावेत, त्याची सेना असावी. त्याच पद्धतीने इथे मात्र निश्चितच हा लबाजमा आपल्याला पाहायला मिळतो. फार मोठं खऱ्या अर्थाने मनुष्यबळ इथे मात्र महेंद्र दादांकडे उपलब्ध आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीचं आयोजन करू शकतात. पूर्वी असं म्हटलं जायचं सुभाष धुमाळ सर, घर पाहावे बांधून लग्न पाहावे करून, आणि यानंतर अलीकडच्या काळामध्ये असं म्हणावं लागेल एखादी मोठी स्पर्धा पाहावी आयोजित करून. आणि ते आयोजन करत असताना या सर्व गोष्टींची खऱ्या अर्थाने प्रकर्षाने गरज असते. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, त्याचबरोबर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. अशा पद्धतीने ज्याच्याकडे जे आहे त्याने ते खऱ्या अर्थाने निश्चितच त्याचं सहकार्य केलं पाहिजे. गीतेमध्ये एक वचन आहे, स्वकर्मणा तमभ्यर्च्य. आपल्याकडे जी कर्मकुशलता आहे ती कर्मकुशलता खऱ्या अर्थाने आपण ईश्वराच्या प्रती अर्पण केली पाहिजे. किंबहुना खऱ्या अर्थाने ज्याला गरज आहे त्याला मदतीचा हात दिला पाहिजे. यस पंच तुम्ही आमच्याकडे निर्देशित करता. 2 षटकाचा गेम संपला. यानंतर वेळेच्या संदर्भात पहिली वॉर्निंग इथे मात्र मिळालेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या या संघाला. यस उद्याचा दिवस खऱ्या अर्थाने आठवडी बाजार इथे मात्र खारबाव गावामध्ये खऱ्या अर्थाने तिथे मात्र असलेला आपण पाहतो, ज्यामध्ये अनेक ग्रह उपयोगी वस्तू आणि आपल्या आगरी माणसाचं खऱ्या अर्थाने सर्वात मोठं खाण्याचा आवडीचा पदार्थ असेल अशा अनेक पदार्थ खऱ्या अर्थाने तिकडे मात्र प्रदर्शनासाठी विक्रीसाठी असतात. विनंती असेल त्या विक्रेत्यांना आपण उद्याचा जो बाजार आहे त्याची व्यवस्था समोरच्या खऱ्या अर्थाने मैदानामध्ये करायची आहे. या मैदानामध्ये कोणत्या पद्धतीने स्टॉल्स आपण खऱ्या अर्थाने सजवू नका, लावू नका, कोणत्या पद्धतीने विक्री तिकडे मात्र करू नका. आपला आयोजकाकडून सस्ने विनंती. गोलंदाजाला तयार होताना आपण पाहू शकता क्रमांक 3चं षटक घेऊन प्रणय नावाचा गोलंदाज तयार झालेला आपण पाहू शकता. 34 धावांची गरज असताना धावपलकर 2 षटकांचा खेळ संपला. धावपलकर धावा आहेत 10 का दाम 10 धावा धावपलकर आहे. त्यानंतर 12 चेंडू आणि 24 धावा बरोबर 200चा स्ट्राईक रेट मैदानाच्या आतमध्ये ते मात्र एक्वायर करायचा आहे. हे इक्वेशन आपल्या बाजूने खेचण्यासाठी फलंदाजांना गोलंदाज क्रमांक 3चा तयार असेल. ऑलरेडी तुम्हाला वेळेच्या संदर्भात वॉर्निंग मिळालेली आहे आणि त्यानंतर पंच आमच्याकडे माहिती देतील. यस पुन्हा एकदा दिस इज द सेकंड वॉर्निंग. यस इट इज. This is the second warning, second reminder for fielding side. Yes, it is. You have to be ready. प्रणय तयार. उजव्या स्टेजच्या बाहेर ठेवलंय वाईड यॉर्कर. काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय प्रणय नावाचा गोलंदाज. जसा की खऱ्या अर्थाने या मैदानावर दिवस रात्र तो प्रॅक्टिस करतो की काय, ज्या पद्धतीने पहिला चेंडू इथे मात्र हाताळला आणि पहिला चेंडू यॉर्कर लेथ हाताळत असताना इतके ऍप्लिकेशन लेवल क्लिअर असणं, प्रिसिजन इतकं चांगलं असणं, खऱ्या अर्थाने एक गोलंदाज म्हणून तुमची कारकीर्द किती चांगली असेल याची पोचपावती सुभाष धुमाळ सर आपल्याला मिळते. प्रणय पुन्हा एकदा तयार झालेला आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाला खऱ्या अर्थाने कुठेतरी नामोरम केलं होतं अगोदरच्या चेंडूवर. पुन्हा एकदा तोच चेंडू. हे सर्व शब्द बंद झाले. यावेळेचा क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये अप्लाय झालेला आपण पाहिला. एक तर पूर्ण असेल, दुसरीसाठी निघतील. इट कुड बी डेंजरस. फिंगर अप, फलंदाज बाद. हा संकटात आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. अगदी गरजेच्या वेळी इथे मात्र हा विकेट मिळालेला आहे.
क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी धावफलकर धावा 16 निश्चितच होत्या. त्यानंतर खऱ्या अर्थाने एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाली म्हणजे 17 धावा धावफलकर आल्या. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गडी बाद झाला. मी चर्चा करत होतो थोडंसं विनोदी झालं खऱ्या अर्थाने आता रात्रीच्या वातावरणात फार गरजेचे क्वारंटीन रेमडेसिवीर हायड्रोक्लोरोक्विन सारखे शब्द खऱ्या अर्थाने आपल्या परिचित झाले होते ते शब्द आता गेले. आता आपण पाहिलं तर युक्रेन रशिया वाद सुरू आहे ज्यामध्ये व्लादिमीर पुतिन व्होलोडिमीर झेलेन्स्की अशा पद्धतीचे शब्द आहेत. पुन्हा पुन्हा 4-4 वेळा वाचावे लागतील तर आणि तर खऱ्या अर्थाने त्यांचे प्रोनाउन्सिएशन आणि त्यांचे उच्चार आपल्या अंगलट पडतील असं म्हणायला हरकत नाही. धावफलकर धावा आहेत 17. 34 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत झाले 17 आणि त्यानंतर अजून बनवायचे 17. गोलंदाजाला तयार होताना पुन्हा एकदा आपण पाहू शकाल प्रणय नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पुन्हा एकदा तयार होते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज द नेम ऑफ द बॅट्समन इज धीरज तांदळे. रवी धुमाळ आणि धीरज तांदळे नावाचे दोन फलंदाज. लोअर फुलटॉसचे चेंडूला बॉल केले पाहिजे ताकद मिळाली. येस इट इज हाईट विथ डिस्टन्स आणि खऱ्या अर्थाने मान्य श्री प्रफुल्ल गोविंद पाटील स्टँडला दिली गेली आहे सलामी. हा षटकार महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. धन्यवाद. फार चांगलं संघटन कौशल्य ज्यांच्याकडे आहे खऱ्या अर्थाने लिडरशिप क्वालिटी ज्यांच्याकडे आहेत. कोणत्याही गोष्टीमध्ये लिडरशिप करणं तितकं सोपं नसतं आणि लीडर जे म्हणतात त्यांच्यासाठी बसण्यासाठी आसन व्यवस्था फार चांगली असते. अगदी मला असं वाटतं मऊ अशा पद्धतीची खुर्ची असते परंतु त्या खुर्चीवर बसल्यानंतर जबाबदारीचे किती काटे टोचतात ना हे सुभाष धुमाळ सर बसणाऱ्याला माहित असतं. गोलंदाज तयार. गोलंदाजाला तयार होताना आपण पाहू शकता प्रणय समोर ठेवले आणि समोरच्या दिशेने खेळून काढला इन टू दी आर्क अँड वेल टेकन. वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर. यस विकेट गोज डाऊन. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यानं तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला करी तो मदत गोरगरीबाला. धन्यवाद. 23 धावा धावफलक लागलेले मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. 6 चेंडू आणि यानंतर 11 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झालेला आहे. हा सामना खऱ्या अर्थाने एका रोमांचकारी अवस्थेमध्ये आता मात्र इथून पुढे प्रथमेश गेलेला आहे. पाहायचं यानंतर 6 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल का. कोणता असा फलंदाज आहे खऱ्या अर्थाने इथे मात्र एका दुसरा मोठा फटका या निश्चितच मला असं वाटतं षटकामध्ये आला तर हे जे इक्वेशन आहे आपल्या बाजूने खेचू शकतो. पाहिजे गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. खऱ्या अर्थाने क्रमांक 4चं षटक अतिशय निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन ऋतिक नावाचा गोलंदाज इथे मात्र तयार झालेला आपण पाहू शकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनिकेत अँड नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रवी धुमाळ. इकडे मात्र समालोचन कक्षामध्ये आहेत सुभाष धुमाळ. मैदानाच्या आतमध्ये रवी धुमाळ. 6 मध्ये 11ची गरज असताना मिस टायमिंग झेल घेण्याची दाट शक्यता. झेल टिपला गेला आणि फलंदाजाला दाखवलाय पुन्हा एकदा पॅव्हिलियनचा रस्ता. फलंदाज बाद. ऊन जातो हा संकटात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये अप्रोच आपल्याला पाहायला मिळतो. मराठीमध्ये असं म्हणतात मोडेल पण वाकणार नाही. मैदानाच्या आतमध्ये तेच चाललंय. मोठ्या फटक्याने सामना जिंकण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न केला जातो. अटल बिहारी वाजपेयी यांच्या खऱ्या अर्थाने 4 ओळी मला आठवतात. दाव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते, टूट सकते है मगर झुक नहीं सकते. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच त्या पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत. 5 चेंडूचा काही इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये शेष असताना 11 धावांची गरज आहे. गोलंदाजाला इथे मात्र पहिल्या चेंडूवर मिळाले सफलता. आत्मविश्वास वाढले. ज्यावेळेस तुमचा आत्मविश्वास वाढतो त्यावेळेस अशक्य गोष्टी सुद्धा शक्य झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड असं म्हटलं जातं. मैदानाच्या आतमध्ये ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या शक्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आपल्याकडे हवी. गोलंदाजाला तयार होतो पुढे एकदा आपण पाहू शकाल. 5 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार.
गुडलँड स्पॉटवर चेंडू लँड केलाय आणि हा फटका पहा आणि फक्त पाहत राहा. भीमकाय प्रहार आणि हा षटकार. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यानं तो फेमस झाला. धन्यवाद. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण रिप्ले मध्ये पाहिलं उजव्याष्टीच्या किती बाहेर गेलेत. मला असं वाटतं 6व्या आणि 7व्या स्टंपवर जाऊन खऱ्या अर्थाने फलंदाज तिकडे मात्र उभा होता. त्यानंतर चेंडू त्याच्या समोर मिळाला आणि आर्क मध्ये चेंडू होता. खऱ्या अर्थाने फोर्सिबल स्ट्रोक अगदी खेचून ह्या चेंडूला खऱ्या अर्थाने सीमारेषेचा रस्ता दाखवला होता. खऱ्या अर्थाने नुसता रस्ता दाखवला नाही तर सीमारेषेच्या वरून सफर घडून आणले. 6 धावा धावपलकर जोडल्या गेले. 29 धावा धावपलकर असताना यानंतर गरज असेल 4 चेंडू आणि 5 धावा. या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने या शेवटच्या षटकामध्ये जेवढी हवा भरली होती ना त्यातील 60 ते 70% हवा आता कमी झाली असं म्हणायला हरकत नाही. पर्सेंटेजचा विचार केला तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने 70% हा सामना आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे अजून सुद्धा 30% हा सामना झुकला. शॉट ऑफ गुडलँडचा चेंडू आहे. मिस टायमिंग आहे. झेल घेण्याची कोणती संधी नसेल. एकतर पूर्ण असेल. दुसरी साठी जातील का? इट कुड बी डेंजरस. ऐन मोमेंटला मला असं वाटतं विकेट किपर एसटी रक्षकाने इथे मात्र चूक केली असं म्हणायला हरकत नाही. आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी धावफलक दोन्ही पुढे सरकत असताना आपण पाहू शकलो 31 धावा धावफलक आहेत. यानंतर 3 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच असलेली आपल्याला पाहायला मिळेल. येणार बोरपाडा संघ खऱ्या अर्थाने फलंदाजी करतो. त्यांना 3 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी करत असताना पूर्ण संघ आपल्याला निश्चितच पाहायला मिळतो. पूर्ण वर्सेस येणार बोरपाडा असा सामना मैदानाच्या आतमध्ये निश्चितच शेवटच्या अगदी निश्चितच क्षणापर्यंत चुरशीचा होत आलेला आहे. 3 चेंडू आणि यानंतर 3 धावांची गरज. 100चा स्ट्राईक रेट मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु यावेळेस फलंदाजाकडे अनेक पर्याय असतात. कोणता पर्याय वापरला जाईल? शॉर्ट पिचिंग. आणि यावेळेस खऱ्या अर्थाने जे स्वप्न आपल्या उराशी बाळगलं होतं ते स्वप्न नेस्तनाबूत झालंय आणि केलं गेलं या फलंदाजाच्या माध्यमातून. या षटकामध्ये दुसरा षटकार ज्या फलंदाजाच्या माध्यमातून आला. अप्रतिम फलंदाजी झाली आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज असताना अप्रतिमरित्या इथे मात्र हा सामना आपल्या बाजूने इथे मात्र खेचलेला आहे. या फलंदाज